आहे तर शनिवारी नाशिकमध्ये महायुतीचा मेळावा होणार आहे। अमित ठाकरे आता आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी महायुतीचा मेळावा होणार आहे। या मेळाव्यासाठी महायुतीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। एकीकडे महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे प्रचार करतात तर आता अमित ठाकरे देखील मैदानात उतरतात। नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी आता अमित ठाकरे या ठिकाणी आता या मेळाव्यामध्ये ते उपस्थित राहणार आहेत। भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीसह आता मनसेचे सर्व प्रमुख नेते शनिवारी होणाऱ्या या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। लोकसभा निवडणुकीसाठी अमित ठाकरे आता मैदानात उतरतात। शनिवारी नाशिकमध्ये मेळावा होणार आहे, या मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत। आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, अमित ठाकरे आता महायुतीच्या प्रचारासाठी या ठिकाणी या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत, काय अधिकची माहिती? आणि आपण जर पाहिलं तर राज ठाकरे एकीकडे प्रचार करतायत, आता अमित ठाकरे सुद्धा मैदानात उतरतायत। अमित ठाकरे यांच्याकडे नाशिकसाठी जबाबदारीही देण्यात आलेली आहे, काय अधिकची माहिती? अमित ठाकरे जे उद्या नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत आणि आपल्याला माहिती आहे की महायुतीमध्ये एकीकडे राज ठाकरे जे आहेत मैदानामध्ये उतरून जे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करताना आपल्याला बघायला मिळतोय। अगदी काही दिवसांपूर्वी कोकणामध्ये राज ठाकरेंनी सभा घेतलेला होता आणि त्यानंतर पुण्यामध्ये आज राज ठाकरे सभा घेत आहेत आणि नाशिकमध्ये मात्र जे अमित ठाकरे मैदानात जे उतरणार असल्याचं आपल्याला बघायला मिळणार आहे। महायुतीचे जे आहेत उमेदवार नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही जे उमेदवारांसाठी नाशिकमध्ये एक महामेळाव्याचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अमित ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा महामेळावा पार पडणार आहे। उद्या सकाळी 11 वाजता हा संपूर्ण जो आहे तो कार्यक्रम हे नाशिकमध्ये पार पडणार असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि पहिल्यांदाच नाशिक आणि दिंडोरीच्या महायुतीचे उमेदवार खरं तर या उमेदवारांसाठी मनसे हे मैदानात उतरलेलं आहे आणि अमित ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा संपूर्ण कार्यक्रम पार पडणार आहे आणि या कार्यक्रमाला भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसे या चारही पक्ष महायुतीमधले प्रमुख पक्ष आहेत, या सगळ्या प्रमुख पक्षातले नेते जे उपस्थित असणार आहेत आणि एकीकडे राज ठाकरे महायुती साठी प्रचार एकूणच करत असताना इकडे मात्र नाशिकमध्ये ज्यात अमित ठाकरे मैदानात जे उतरणार आहेत आणि पहिल्यांदाच ते एका जाहीर कार्यक्रमात बोलणार आहेत। त्यामुळे नेमकं ज्यात अमित ठाकरे उद्याच्या कार्यक्रमामध्ये काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अमित ठाकरे आता महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। लोकसभा निवडणुकीसाठी आता अमित ठाकरे मैदानात उतरलेत। राज ठाकरे एकीकडे प्रचार सभा घेत आहेत तर आता अमित ठाकरे सुद्धा महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। शनिवारी या ठिकाणी महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। या मेळाव्याला भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीसह आता मनसेचे नेते, कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहतील।